जय महाराष्ट्र. सर्वप्रथम सगळ्याला राम राम नमस्ते मंडळी. माझे नाव आहे शुभम. तुम्ही पाहत आहे गो ना गोचे. तो हॅपी न्यू इयर. तुम्ही म्हणणार अरे वेड्या, हॅपी न्यू इयर होऊन तर 1 महिना झाला, पण माझ्यासाठी फेब्रुवारीपासून हॅपी न्यू इयर स्टार्ट झालेला आहे. कारण मी आहे येडा. ठीक आहे. तर आज मी महाराष्ट्राचा भूगोल पुरा खतम केला. सगळं स्टडीचं खतम करू. जे सकाळी मी रनिंग करतो, सगळं करतो, ते एका डायरीत लिहून देतो. ते मग क्रॉस कट करतो. ओके. जास्त बोलायची सवय नाही आहे माझी, त्याच्याकरता मला बोलता येत नाही आहे, तरी पण मी कोशिश करणार, म्हणलं तर करणार. ठीक आहे. सर्वप्रथम मी क्रॉस कट केला आहे. वॉच पाहतो. महाराष्ट्र भूगोल खतम केला मी. ये देखिए मेरे क्रॉस कट. डायट बीट सब लिहून राहतात याच्यात. आता आपण शांत चित्तेने बसून माझा अभ्यास बघावे. याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे पर्याय नाही. हे मी आधीचीच परचेस केलं तर नवीन फॉरेस्ट, कारण की फॉरेस्टवरती निघणार आहे, मला ह्यावेळी मारायची आहे. तुम्हाला प्रश्न पडला असं मी का वॉच पाहतो. कारण माझा पण टाईम खराब आहे आणि वॉचचा पण टाईम खराब आहे. म्हणून दोघं मिळून टाईम पाहतो आणि दोघाचा टाईम वेस्ट करतो. तुम्ही म्हणणार तू तर यूट्यूबवर येत आहे, अभ्यास का करणार. मित्रा, काळजी घे स्वतःची. 15-20 मिनिटानं काही होत नाही. जेवताना एडिटिंग होऊन जाते, कॅमेरा लावून ठेवून द्यायचं. आजपासून रेग्युलर व्हिडिओ टाकणार. दुनियाची आईची पाया लागतं, काही नाही. शिवाय द्यायचं नाही आपण, कारण की आपल्याला देता येत नाही. तर मी महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला सांगल्याप्रमाणे खतम केलात आहे. संध्याकाळी ग्राउंडचा व्हिडिओ टाकेन. काही नाही, चालू आहे रोजचं प्रमाणे, जे आहे ते आहे. का बोलायचं सांगा. जेवण केलं, दबून खालो, झोपलो, पुन्हा उठलो, अभ्यास केलो आणि ग्राउंडला गेलो. फेब्रुवारी लई बेकार महिना. कोणासाठी माहीत नाही. आपल्यासाठी सगळे दिवस सारखेच असतात. एक तर एक ह्या सिल्याबसच्या आईची पाय लागू. नेहमीप्रमाणे चेंज होत राहते. कोण मेला, कोण टपकला, कोण जन्मलं, हे जीकेमध्ये येते आणि हे आम्हाला पाठ करावं लागते. मेलेलं तर समजून येते, पण कोण जन्मलं याचा हिसाब कसा ठेवायचा. हाँ, आप बोर हो गए क्या? जस्ट मजाक कर रहा हूँ यार. 2 घंटे लगे फिनिश करने को, फिर फिनिश किया, मैंने सीधा वीडियो कट कर दिया. यार बातें करती ना, क्या बोर हो जाओगे आप पढ़ाई करते करते. तो मैं उस दिन शेनगाव को गया था. मेरे को बहुत शर्म आती. मराठीत बोलतो मी. त्या दिवशी शेनगावला गेलतो यात्रेला. एवढा मजा आला. तुम्ही व्हिडिओ पहा यार, यूट्यूबवर आहे. जे आकाशी झुल्यावर बसलो आणि काय गाडीचा टोप. आकाशी झुल्यावर बसून एवढं जबरदस्त वाटे का नाही मित्रा. आपने कभी बैठा है क्या? तुम्ही कधी बसले आकाशी झुल्यावर? बसून पहा, खूप छान वाटेल तुम्हाला पण. चला तुम्हाला एक सुविचार सांगतो मी. वेळ गमावणे म्हणजे आयुष्यातील सर्व संधी गमावणे. त्याला 2-3 प्रश्न घेऊ आता. काळे खंड म्हणजे आफ्रिका. उगवता सूर्याचा देश जपान. कांगारूचा देश ऑस्ट्रेलिया.
1000 सरोवरांचा देश फिनलँड. जरा आता एक कमेंट मध्ये सांगा. पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर कोणत्या विभागात येते? ठीक आहे. एक प्रश्न घेऊ. सर्वात कमी लोकसंख्या घनता असलेला राज्य? अरुणाचल प्रदेश. मला जायचं आहे तिथं. बहुत कमालची जगा आहे यार अरुणाचल प्रदेश. तिथे एक हनुमान मंदिर आहे आणि एक पहाडावर पण हनुमानचं मंदिर आहे. ते हनुमानची चेहरा आपल्याला साफ दिसते तिथं. ठीक आहे. पुन्हा एक प्रश्न घेऊ. मेळघाट अभयारण्य कुठं आहे? मेळघाट अभयारण्य आहे महाराष्ट्रात आपल्या अमरावती जिल्ह्यात. ठीक आहे. पुन्हा एक प्रश्न घेऊ आपण. सर्वात कमी साक्षर केंद्रशासित प्रदेश हे आहे दादर व नगर हवेली. ठीक आहे. ना काय तर भाऊ बोलतात येत नाही आपल्याला जास्त, आपण क्वेश्चनच घ्यायला जाऊ. ठीक आहे. भाई माधवराव बंगाल, अखंड भारत. ठीक आहे. केसरी व मराठा कोण आहे म्हणलं तर काय म्हणणार आपण? लोकमान्य टिळक.